आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण बघितलं की यापूर्वीच्या भागामध्ये आपण अनिता गणेश चंदनशिवे या माऊलीला भेटलो. डॉक्टर गणेश चंदनशिवेंना बोलतं केलं आणि त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे साथ देणाऱ्या या अनिता वहिनींबद्दलही सारंच ऐकलं. टेंभुर्णीतलं घर, समोरासमोरचे 2 उंबरठे. आता ते म्हणतायत की आमच्या दोघांच्याही मनात काही नव्हतं, अचानकच झालं. पण प्रत्यक्षात तसं नसतं आणि म्हणूनच तो प्रवास एका चुटकीसरशी शक्य झाला की इथून थेट गाव गाठलं, लग्न केलं आणि मुंबईला आलं. तर आता राहिलेल्या गप्पा या आजच्या भागात काय घडणार आहे बघूया. चला पुन्हा एकदा गप्पांना सुरुवात करणार आहोत. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. नमस्कार. 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 मला तुम्हाला विचारायचं, वेगवेगळ्या या टप्प्यावरती गप्पा मारत असताना खूप मोठमोठ्या लोकांबरोबर गाण्याची संधी मिळाली. कसा होता अनुभव? एकतर मी गाणं शिकलेलो नाही आहे, गाणं कंठातच आहे. आणि मुंबईत आल्याच्या नंतर विजय चव्हाण जे आहेत, सुलोचनाताई चव्हाणांचे चिरंजीव, ते लोककला अकादमीमध्ये रिदम शिकवतात. आणि झाकीर हुसेन साहेब असतील किंवा तौफिक कुरेशी असतील, यांच्याबरोबर ते कॉन्सर्टही करतात परदेशामध्ये. तो विजय चव्हाणांना एक वेळेला तौफिक कुरेशीने विचारलं की मैं एक फॉरेस्ट नाम का एल्बम बना रहा हूँ, तो कोई महाराष्ट्रीयन फोक गाने वाला कोई बच्चा है क्या, लड़का है या कोई गा सकता है कोई बंदा. म्हणे एक प्राध्यापक आला आहे, म्हणे आहे बारीक, आवाज चांगला आहे, त्याला बोलवा तुम्ही. आणि महालक्ष्मीला एक स्टुडिओ आहे, तिथे मला त्यांनी बोलवलं. आता माझी एक सवय आहे, यांनाही माहिती आहे, आणि ती डिसिप्लिन खरं म्हटलं तर सगळ्यांनीच या श्रोत्यांनी लावून घेणं गरजेची आहे की आपण वेळेचं बंधन पाळलं पाहिजे, वेळ पाळली पाहिजे. जेव्हा मला त्यांनी 10 वाजता बोलवलं होतं तर मी 8:45 तिथे हजर होतो आणि ते आतमध्ये काम करत होते. आता तिथे जी काउंटरवर मुलगी बसली होती तिने मला ओळखलंच नाही. 10 वाजले, 10:30 वाजले, 11:30 वाजले आणि मग ते आले आतून, चिडून आले. अरे वो चंदन जी कहाँ है, जरा फ़ोन करो उनको, निकले है या नहीं निकले है. मी उठलो, म्हणलं मैं चंदन जी, मैं गणेश चंदनशिवे. अरे आप तो मैं सुबह से देख रहा हूँ, आप बताया ना यहाँ पे आने के बाद में. आता मला काय माहीत काउंटरवर सांगावं लागतं की मी आलो म्हणून. मग तुम्ही बसूनच तिकडे? बसून आपला. मग पहिलं काय गायलं तिकडे? तिथे एक फॉरेस्ट नावाचा अल्बम आहे. हो. पोहा नावाचा कला प्रकार आहे विदर्भामध्ये. हो. यग यग रखमाबाई देग देग भिक्षा माई. आणि तो अल्बम असा आहे की त्याच्यामध्ये कुठलेही चर्मवाद्य वापरलेले नाहीत, बरं, कुठलेही इलेक्ट्रॉनिक वाद्य वापरलेले नाहीत. त्यांनी माउथ साऊंड जो आहे, बॉडी साऊंड, याच्यावरती ते केलेलं आहे. आणि तिथून सुरुवात झाली. तिथून सुरुवात झाली पहिली. पहिलं तुम्ही तौफिकजींबरोबर पहिलं माझ्या आयुष्यातलं पहिलं गाणं. हो. हां, पण तिथे अडचण मला तीच होती की मी क्लिकवर गाऊ शकत नव्हतो किंवा त्यांच्या याच्यावरती गाऊ शकत नव्हतो. ते म्हणे आप फ्रीलान्स गाई आहे. आणि मग गायलं. हां, आणि रेकॉर्ड झाला अल्बम. अल्बम परदेशातही गेला, अल्बम महाराष्ट्रात, भारतातही हे झाला आणि तो लोकांना खूप आवडला. तौफिक भाईंनी जेव्हा त्याच्या लॉन्चिंगसाठी मला बोलवलं तर बोले मैं एक बात आपको बोलता हूँ, तुम्ही गायचं ना तर फ्रीलान्स गायचं, आधी गाऊन घ्यायचं आणि नंतर म्युझिक डायरेक्टरला त्याच्यावरती काय करायचं ते करू द्या. आजही सगळ्या सिनेमाची माझी गाणी जी आहेत ते तसेच मी तसेच आहे आणि ते माइलस्टोन होऊन जातं. हा झालं पहिलं. दुसरं पिंट्या. तिसरं साधारणतः असे मोठमोठ्या कोणाकोणाकडे गाणं झालं. तिसरं हृदयनाथ, शंकर महादेवन आणि मी. बरं. हां, नमन खेळे नावाचा कला प्रकार जो आहे आपल्या कोकणातला, त्याचं एक गाणं आहे आपलं गणपतीचं, पहिलं नमन. हो हो हो. आणि ते शंकरजीने त्यातमध्ये गायलेलं आहे. हो 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 हो. मग तिथे आमची ओळख झाली. मग जॅकी श्रॉफने रणजित बरोट यांना माझा हे दिला. कसं काय? आता ते पार्टी, हे अशा पार्टींमध्ये भेटले. अच्छा. मस्त गातो आणि ते जॅकी दादा म्हणजे हे आहेत, जरा जॉली आहेत. मग त्यांनी रणजित बरोटांना तो नंबर दिला आणि मग माझा शैतान आला. मग त्यानंतर मी, हरिहरन, शंकर महादेवन, AR रहमान, त्याच्यानंतर शिवामणी, आपलाच विद्यार्थी आहे गुलराज सिंग, गुल्लूने एक अल्बम बनवला होता, गणराज आधिराज, 2012ला. शंकरजी विसरले होते तेव्हा. हृदयनाथमध्ये काय माझं छोटंसं एक कवन होतं, ते कवन मी गेलो होतो.
त्या गाण्यामध्ये मला म्हणे चंदन जी आपको पता है आपके साथ में कौन गाने वाले हैं? म्हटलं नाही भाई. बोले शंकरजी गाणे वाले आहे. मला आश्चर्यचकित वाटलं, आता शंकरजी माझ्याबरोबर असे गातील, कारण मी असं कधीच गायलो नव्हतो. म्हणे आप अपना डब कीजिए. आणि मी माझं डब करून गेलो आणि शंकरजी आले तर किसने गाया जरा मुझे बताइए. आणि ते ऐकल्याच्या नंतर ते उडालेच एकदम. अरे ये तो मिरॅकल है, हे असा कसा आवाज आहे, मुझे मिलना है उनको. आणि जे तेव्हापासून शंकरजीचं आणि माझं एक आमचं फॅमिली रिलेशन निर्माण झालं. पण त्यांच्या घरी कधी गणपतीचं फंक्शन असेल किंवा त्यांचा वाढदिवस असेल तर आमच्या दोघा नवरा बायकोला, आमच्या मुलांना आजही ते तिथे बोलवतात, दरवर्षी न विसरता. असे सगळे अनुभव, असे टप्पे हा सगळीकडे जायला मिळतं ना. हो. हो की नाही? काय वाटतं अशा नवऱ्याबद्दल तुमच्या? शंकर महादेवांच्या घरी गेलो होतो तेव्हा मी एकदम शॉकच झालेली, कारण नेहमी टी व्हीवर बघतो ना, आणि आज तुम्हाला बघून तसंच झालं. कारण तुम्हाला हे ऐकून मला आता शॉक लागलाय. नाही पण खूप आमचं नातं खूप वेगळं आहे. हो, नाही सांगतात मला ते. अनेक वर्षांचं आहे. म्हणजे आज गणेश चंदन शिवे किंवा डॉक्टर गणेश चंदन शिवे हे खूप मोठं नाव झालेलं आहे. तर खूप छान वाटतंय. या गप्पा कितीही मारल्या तरी कमीच आहेत. आता या ठिकाणी एक खेळ आहे, त्या खेळात आम्हाला बघायचं आहे. इतकं बोलले तुमच्याबद्दल भरभरून, आता बक्षीस मिळवून देतात का बघायचं आहे. काय नाही, खेळ सोपा आहे. डोळे बंद केलेले आहेत आणि समोर काही वस्तू ठेवलेल्या आहेत, काही जिन्नस आहेत, काही असेल. स्पर्शाने तुम्ही ते नेमकं काय आहे हे ओळखून सांगायचं आहे. 5ही उत्तर बरोबर आली तर सोन्याची नथ या माऊलीला मिळणार आहे. वहिनी, फुलबाजा आहे का? ह्याला काय म्हणतात? फुलबाजा म्हणतात आमच्या तिकडे. हे काय असतं? हे गरम मसाल्यात असायला पाहिजे. अभिनंदन. पानात खाण्याची लवंग. अरे वा. तिसरा पदार्थ बघूया. इलायची. अरे वा. आता चौथं काय बघूया? काळे मिरे आहेत का? अभिनंदन. दालचिनी. अभिनंदन. सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे की किचनमध्ये कोण काम करतं घरी. झी मराठीकडून सोन्याची नथ तुम्हाला मिळाली. अभिनंदन. नमस्कार, मी तेजस्विनी चव्हाण आचरेकर. आम्ही विद्यार्थी म्हणून तर सरांच्या ओळखीचे आहोत किंवा त्यांना माहिती आमचा स्वभाव कसा आहे किंवा काय कसं. पण मला इथे मुख्य सांगावंसं वाटतं की माझा नवरा देखील त्यांचा खूप फॅन आहे. म्हणजे तो जे त्याला कुठे गाणं वगैरे पिंटा वगैरे त्यांनी म्हटलेलं होतं, मला नव्हतं माहिती, पण त्याने आवर्जून सांगितलं मला की हे सरांचंच गाणं आहे, तू एकदा सरांना म्हणजे अभिनंदन कर, त्यांचं गाणं आलंय. शैतान नावाचा सिनेमा होता अनुराग कश्यपचा. हा, त्याच्यामध्ये दहीहंडीचं गाणं आहे. कुठलं म्हणा ना? दोन म्हणू? हा म्हणा. गोविंदा रे गोपाला, हे गोविंदा रे गोपाला, अरे पिंट्याची हंडी फुटली न पिंट्या गेला रे गेला, गेला पिंट्या गेला ना, अन धावत पळत गेला ना, गो गो गोविंदा रे गोपाला. क्या बात आहे. तर वहिनी, आपण गाता की नाही? नाही. आवड आहे पण नाही गात असं, म्हणजे थोडंसं गुणगुणते आपलं. आज ऐकूया आपण गाणं वहिनींचं पण. वहिनी ऐकवा ना. तुम्ही पण मला. आम्ही साथ देतो, साथ ते काय लग्नाला होमाला बसलाय? हाताला हात लावा, हाताला हात लावा. गवळण म्हणा तुम्ही. हा म्हणा. पाण्याचा गमाट बाई बाई बाई, पाण्याचा गमाट बाई आणि फोडला ग, पाण्याचा गमाट बाई आणि फोडला, बळच हरीने माझा हात ओढिला, बळच हरीने माझा हात ओढिला, कसा असा का? पाण्याचा गमाट बाई आणि फोडला. हात कसा ओढला ह्याच्यावरती आमचं ऑब्जेक्शन नाहीये. लग्नानंतर किती माठ फोडले ते सांगा पहिले करा, आणि ते महत्वाचं आहे. तुम्ही पण छान गाता तुम्ही. हे कोणी शिकवलं? त्यांच्याकडनं शिकले. कारण लेकरं पण गातात ना, मग त्यांच्याकडनं. वा 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 वा. मला सांगा महाराज, आज इतकं सगळं बाबांबद्दल ऐकताय, बरोबर? हो. आपण काय करता? आता मी सध्या 10वीत आहे. हा, वसईला शिकत आहे मी. बर. आणि तबला शिकतो मी आणि पप्पाला खूप सपोर्ट करतो मी फुल. तू करतोस ना? हा. कायम पाठीशी उभा राहा बाबा. हा. हा, म्हणजे
तसं नाही. अरे पण तसंच रे. पण कसे आहेत, रागावतात कधी? हा ते कधी कधी चुकी झाली तरच रागवतात, नाही तर नाही त्यांनी रागवत. कधी तबला वाजवलाय? बाबांनी कधीच नाही वाजवला. कसा? असा नाही म्हणत, असा. हा किती तर आहे लहानपणापासूनच. मग मला सांग, त्यांनी कशी दिमडीवर थाप मारली हा हा? आणि तबल्याचे बोल असतात, हा तर बोल ऐकायला आवडतात का थाप तुला? थाप थाप हा? थाप. थाप. बरं मला सांग, आता बाबा इतकं मोठं काम करतायत हो. हो हो. लोककलेमध्ये, हो. म्हणजे बाबा कायम कार्यक्रमासाठी, रेकॉर्डिंगसाठी, शिक्षणासाठी बाहेर असतात. मग आई काय बाबा कशी काय? आता आईला घरी टाइम स्पेंड करायला आमच्यासोबत अजिबात वेळ नाही. फक्त दिवसभरापासून आम्हाला नेऊन सोडणं शाळेनंतर, मग परत आल्यानंतर जेवण, परत मला क्लासेसला सोडायचं, परत घेऊन यायचं, मग परत संध्याकाळचं जेवण बनायचं. मग आमच्यामध्ये टाइम स्पेंड एक टाइमच नसतं आईला कधी. म्हणजे आईला स्वतःला वेळ मिळत नाही, हा. इतकी ती तुमच्यामध्ये कुटुंबामध्ये गुंतून गेलेली आहे. हो 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 ना? हा. काय म्हणणं आहे तुझं आई बाबांबद्दल? सगळे चांगले राहतात. पप्पा आणि माझं जास्त जमतं. पार्शलिटी करतायत पप्पा म्हणजे? नाही. ताईचं काय म्हणणं आहे? या बोल ताई. मामा मामी खूप चांगले आहेत. मामा मामी खूप चांगले आहेत. हो. व्हेरी गुड. मामाना 2 हात आहेत. नाही, निबंध स्वभाव लिहितेस? खूप छान आहे अच्छा, आम्हाला स्वभाव खूप- खूप छान. हा. हे माझे मेहुणे आहेत, पण हे एवढे मोठे मेहुणे सहकार्य करते, सर्वावर सांभाळ करतात. आणि जे परिस्थिती केली आहे ना, एक यात्रा म्हणून सनी राजा आहे गावाकड, तर ती यात्रा अशी होती, त्या गळ्यामध्ये एक पेटी घ्यायची, पानपट्टी म्हणून सनी, तिथं ते फिरायचे इकडे तिकडं. तितक्यातून त्याने ते दिवस काढून सनी हे आता याच्यामध्ये आलेले. ते किती छान, किती जुने दिवस आठवलेत बघा. खूप सांभाळत आहे ना, आता बी आम्हाला एवढे सांभाळतात. पैसे आधे लागले तर आम्हाला घरी आणून देतात. अरे वा, आदर्श आहे मेवणा, हो की नाही? आणि ती आमची बहीण आहे, ती तर एवढी मायाळी, काही एकदम पुस्तकात नाही. मी रमेश डोंगरे, आमचे लाडके मेहुणे, खरोखरच मेहुणे आहेत. असे आवाज आहे मेहुण्याचा, गळ्याचा, गाण्याचा, प्रत्येक याच्यामध्ये भरपूर हे हुशार आहेत. या गप्पा तर सतत सुरूच राहणार आहेत, पण हा खेळ असा आहे की समोर काही चित्र दाखवणार, त्या चित्रावरून ती व्यक्ती कोण आहे किंवा हे चित्र कुठलं आहे हे तुम्ही ओळखायचं. जर ते बरोबर ओळखलं तर तुम्हाला झी मराठीकडून तन्मणी बक्षीस म्हणून मिळणार आहे. अजय देवगण. अभिनंदन. कोण आहे? दीपिका पदुकोण. अभिनंदन. रणवीर सिंग. अभिनंदन. यांच्या चित्रपटासाठी गाणं पण गायलात ना? हो. कुठलं? नभतुनी आली अप्सरा, हे नभतुनी आली अप्सरा, अशी सुंदरा साज सजवून आली 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 ग आली. केसामधी माळला गजरा, लोकांच्या नजरा खिळल्या तिच्यावर. आली ग आली, दुनियाची प्यारी तू, आगनारी हरणी ग, आगनारी सुंदरा. आली ग आली, महाराणी ग आली. जिजीर जिजीर जी, नजर जो तेरी लागे, मैं दीवानी हो गई, मैं दीवानी, हाँ दीवानी मस्तानी हो गई. क्या बात आहे. झी मराठीकडून हा तन्मणी तुम्हाला मिळाला. अभिनंदन. लोककलेमध्ये इतकं स्वतःला वाहून घ्यायचं आणि लोककलेसाठी आज मुंबई विद्यापीठाने सुद्धा जे एवढं मोठं दालन खुलं केलेलं आहे की त्यातून अनेकांना ती लोककला सातासमुद्रा पार नेत असताना एक उत्तम शास्त्रोक्त शिक्षण जणू काही घेऊन ती आपल्या 2 पायांवरती अशी ठामपणे उभी राहत आहेत. आणि त्यामध्ये सर तुमचा वाटा खूप मोठा आहे. ते आम्हाला खूप छान वाटतं आज तुम्हाला बघून, भेटून आणि इतकं ऐकून. त्या वाट्याच्या पाठीमागे हा मोठा वाटा आहे खंबीरपणे. आणि मला खरंच अनिताचं कौतुक याच्यासाठी करावंसं वाटतंय की ती जशी फॅमिलीची काळजी घेते. इतके सगळे लोक कलावंत येतात, पण ती कधी नागडोळे मुरडत नाही की हे कोण लोक येतात, हे कसे लोक हे करतात, आपलं घर छोटं आहे, मग तुम्ही यांना तिकडे का नाही एखाद्या हॉटेलला ठेवत, असं कधी माझ्याकडे तिने कंप्लेंट केली नाही. सर तुम्ही काय ऐकवणार? हे होराय काजी माय बाप, हे होराय काजी माय बाप,
ए हो राय काजी माय बाप, ए हो राय काजी माय बाप, अन हो राय काजी, अन हो राय काजी माय बाप, हो राय काजी, हो राय काजी माय बाप, हो राय काजी, हो राय काजी माय बाप, हो राय काजी. हे येथून पुढे बरे होईल भक्ती सुखे, दोंद वाढेल फेरा 84चा चुकेल धन मोका शिणाणा. इथून म्हणजे कुठून? जेव्हा माणसाने चांगलं कार्य केलं तर चांगलं होईल. येथून म्हणजे कुठून? जेव्हा माणसांचा या पृथ्वी तलावर जन्म झाला 30 पासून ते शेवट मरेपर्यंत जर माणसाने चांगलं कार्य केलं तर समाजामध्ये दोंद वाढतं. दोंद म्हणजे काय? मान सन्मान प्रतिष्ठा, या बसा खावा पिवा लेवा नेसा असं तोंड भरून कौतुक होईल. काय केलं तर? चांगलं काम केलं तर. असंच हे चांगलं काम आमचे गुरु करतायत, म्हणून समाजामध्ये त्यांचं दोंद वाढतंय. म्हणून म्हणतो ए हो रायकाची माय बाप, हो रायकाची माय बाप, हो रायकाची माय बाप, हो रायकाची माय बाप, हो रायकाजी, हो रायकाजी माय बाप, हो रायकाजी, हो रायकाजी माय बाप, हो रायकाजी. वा 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 वा. अशा या गप्पा कितीही मारल्या तरी कधीच संपू नये अशाच वाटणाऱ्या, पण या प्रवासामध्ये हे सगळं कुटुंब आज या ठिकाणी आलेलं आहे. आणि हे सगळं असताना आज डॉक्टर गणेश चंदनशिवे इतका मोठा प्रवास करत आहेत. ते पूर्णपणे प्रवास करत असताना त्याचं स्टेअरिंग मात्र या माऊलीनं असं छान धरून ठेवलं आहे. आणि त्यामुळे प्रवास आनंदाचा आणि सुखाचा होतो आहे. हा असाच उत्तरोत्तर प्रवास होत राहो हीच होम मिनिस्टर कुटुंबाकडून मनापासून शुभेच्छा. आणि उत्तरोत्तर सर तुमची तर प्रगती होईलच, ती होणारच आहे, कारण तुम्ही माणूस म्हणून खूप छान आहात. पण त्याचबरोबर असंख्य विद्यार्थ्यांच्या आयुष्यात खूप आनंदाचे क्षण येवो. आणि त्याचबरोबर सगळ्या कुटुंबाच्या मनातल्या ज्या ज्या इच्छा आहेत त्या सगळ्या इच्छा सिद्धिविनायक पूर्ण करो ही प्रार्थना. तेव्हा अशीच उत्तरोत्तर तुमची प्रगती होत राहो या मनापासून सदिच्छा. माऊली तुम्हाला शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच आता क्षण आलेला आहे तो या वहिनींच्या, या स्त्री शक्तीचा, चंदनशिवे कुटुंबातल्या या गृहलक्ष्मीच्या सन्मानाचा. वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. या कुटुंबाला आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.